श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। शान्तं योगीन्द्रवर्यं द्विजकुलतिलकं श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठं दत्तात्रेयं स्मरन्तं जनहितनिरतं सच्चिदानन्दमग्नं सिद्धं रेवा तटस्थं निजपररहितं नित्यमत्तावधूतं संतं नारेश्वरस्थं मथितकलिमलं पाण्डुरङ्गं नमामि। काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं गोष्वान् क्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। प्रत्यक्ष दत्तावतारी असलेल्या शिवस्वरूप असलेल्या शिवचिदंबरम महास्वामीजींचं चरित्राचं अवगाहन करत असताना आर्त अर्थार्थी जिज्ञासू मुक्त या 4 भक्तांच्या परंपरेतल्या नारायण शास्त्रींचं चरित्र आपण अर्थार्थी भक्ताचं चरित्र आपण पाहिलं। श्रीरंगपट्टणमला जाऊन ज्याच्याकडे जाण्यासाठी सांगितलं होतं त्यानं 5000 रुपये देऊ केले, सन्मानपूर्वक देऊ केले। अर्थार्थी असलेल्या नारायण शास्त्रीचं काम शिवचिदंबर महास्वामीजींच्या कृपेनं परिपूर्ण झालं। म्हणजे स्वतः पैसे माझ्याकडे नाहीत असं सांगितलं, परंतु करवून घेतलं ते काम। त्या अर्थार्थी असलेल्या भक्ताची शिष्याची इच्छा शिवचिदंबरांनी परिपूर्ण केली। असा एक सुंदर असा कथाभाग आपण नारायण शास्त्रीचा अर्थार्थी असलेल्या नारायण शास्त्रींचा आपण पाहिला, नारायण या भक्ताचा आपण पाहिला। एक असाच एक भक्त होता, पूर्व देशीचा राहणारा। म्हणजे आपण जर भारताचा नकाशा पाहिला तर भारताच्या पूर्व दिशेला, म्हणजे साधारण आपण ज्याला जगन्नाथपुरी म्हणूया, थोडंसं आंध्राच्या इकडच्या वरच्या भागाला, आणखीन थोडंसं पुढे गेल्यानंतर जो पूर्व प्रदेश, पूर्व भाग जो आपल्या भारतभूमीचा सुरू होतो, त्या पूर्व देशीचा कोणी एक ब्राह्मण, वेदविद्या पारंगत असलेला असा ब्राह्मण असा तो आपल्या कुटुंबासह वर्तमान, परिवारासह वर्तमान चिदंबर दर्शनार्थ मुरगोडला एकदा आला। स्वामी महाराजांचा आश्रय त्यानं केला आणि स्वामींच्या सहवासामध्ये असताना, मुक्कामी असताना अतिशय बेचैन अशा स्थितीमध्ये निरंतर राहायचा। आणि त्याच्या ती जी बेचैनी होती मनाची, ती सर्वज्ञ असलेल्या, सर्वांतर्यामी असलेल्या शिवचिदंबरांच्या नक्कीच लक्षात येत होती की काहीतरी गडबड आहे, काहीतरी गोंधळ या आलेल्या ब्राह्मणाच्या मनात चाललाय। नवे हा काही ना काहीतरी मनात योजून आलेला आहे, काहीतरी संकल्प याच्या डोक्यात ठेवून आलेला आहे। वेदविद्येचा अभ्यास झालेला होता, वेदांग पारंगत असा तो होता। सकुटुंब सपरिवार शिवचिदंबरांच्या सेवेसाठी होता आणि शिवांची सेवा करत असताना साक्षात महादेवांचं स्वरूप असलेल्या शिवचिदंबरांच्या दर्शनार्थ असून सुद्धा मनामध्ये काहीतरी बेचैनी चालू होती, मनामध्ये काहीतरी अस्वस्थता चालू होती। अहो, सगळ्या चराचराला व्याप्त असलेल्या दत्ततत्वाचे, दत्तात्रेय स्वरूपाचे परिपूर्ण अवतार स्वरूप असलेले शिवचिदंबर स्वामी, त्यांना कळणार नाही का की काय चाललंय आणि काय नाही? बघा, एक दिवशीचा प्रसंग आहे। हा ब्राह्मण बरेच दिवस झाले तिथं मुक्कामाला आहे, सकुटुंब सपरिवार, मी मगाशीच म्हणालो। एक दिवशी शिवचिदंबर महाप्रभूंनी त्यांना प्रश्न विचारला। महाप्रभू प्रश्न विचारतायत, चिदंबर महास्वामीजी प्रश्न विचारतायत। म्हणलं, शास्त्री बुवा, गुरुजी, तुम्ही इथे आलात, एवढ्या पूर्व प्रांतातून आमच्यापर्यंत इथे पोहोचलात, इथे तुमची सेवा अतिशय सुंदर अशा पद्धतीने चालू आहे, परंतु आम्हाला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे।
बाकी माणसांनी कितीही आव आणला, कितीही त्यानं चेहऱ्यावरती वेगवेगळे भाव आणले, तरी सुद्धा माणसाचे डोळे आणि माणसाचा चेहरा हा माणसाच्या मनाचा आरसा असतो. चेहरा हा आरसा असतो. माणसाच्या मनातल्या चाललेल्या विचारांचं प्रतिबिंब माणसाच्या चेहऱ्यावरती उमटतं. जसं आपण आरशामध्ये पाहिल्यानंतर आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसतं, तसं मनातल्या विचारांचं प्रतिबिंब म्हणजे हा चेहरा आहे. माणूस उदासी असला तर तो चेहऱ्यावरून कळतो, माणूस अतिशय आनंदी असला तर तोही चेहऱ्यावरून कळतो. चेहरा पाहिला की लक्षात येतो. माणसाच्या मनाची भूमिका ही चेहऱ्याला पाहिल्यानंतर लक्षात येते. मी तुमच्या चेहऱ्याकडे पाहतोय गेले काही दिवस. तुमच्या मनात काहीतरी तुम्ही योजून आलाय, काही ना काहीतरी तुमच्या मनात आहे, एक काहीतरी संकल्प चालू आहे. काय तुमच्या मनातला संकल्प आहे तो लवकरात लवकर सांगा. ते शब्द फक्त ऐकले आणि तो जो ब्राह्मण होता पूर्व देशीचा आलेला, त्याच्या डोळ्यात टचकन पाणीच उभं राहील. त्यानं हात जोडले, महाप्रभूंना म्हणतो, महास्वामीजी आपण कसे सर्वांतर्यामी आहात, कसे सर्वांच्या हृदयातला आपण जाणता. स्वामीजी, मी पूर्व देशीचा ब्राह्मण आपल्या सेवेसाठी यासाठी आलो की माझ्या कानावरती अशी वार्ता आली की आपण साक्षात शिवाचे अवतार आहात, शिवस्वरूप आहात, दत्तात्रेय स्वरूप आहात. माझी खूप दिवसांची अशी इच्छा होती. अशी एक म्हण आहे बघा, काशीस जावे नित्य वदावे. म्हणजे प्रत्यक्ष जाता येईल तेव्हा जाता येईल, ते छानच आहे. वाराणसी हे क्षेत्र असं भारतभूमीमधलं आहे की जिथे माणसाने एकदा तरी जावं. काश्याम मरणमुक्ती ही असं म्हटलं जातं. कितीतरी गोष्टींनी प्रमाण आहेत. काशी मरत मुक्ती मिळत असं म्हणतात. ती जी काशी आहे, ते जे वाराणसी तीर्थक्षेत्र आहे, तिथे जे बाबा विश्वनाथ राहतात, महादेव विश्वनाथ राहतात, त्या विश्वनाथ महाप्रभूंचं दर्शन घ्यावं अशी माझ्या मनात इच्छा आहे. परंतु मी एक दरिद्री यक्कश्चित ब्राह्मण, माझ्या मनातला हा मनोरथ कसा पूर्ण होणार. मी तुमची स्तुती ऐकली, मी तुमच्याबद्दल ऐकलं म्हणून आपल्या चरणाचा आश्रय घेतला. त्यानं आपल्या मनातला मनोदय शिवचिदंबरांच्या पुढे व्यक्त केला. सर्वांतर्यामी शिवचिदंबर, सर्वांच्यावर करुणेचा सागर असलेले करुणासागर असलेले शिवचिदंबर, त्याच्यावर कृपा केली का, त्याला काशी यात्रा घडवली का. महाप्रभूंनी काशी यात्रा त्याला करवत असताना काय काय गमती जमती घडवल्या, उद्याच्या चरित्राख्यानात आपण पाहू. आज इथेच वाणीला विराम देऊ. त्रिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करू आणि इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.